नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण खास महाशिवरात्रीच्या उपवासासाठी 2 चमचे तेलामध्ये अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी उपवासाची एक रेसिपी करणार आहोत। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचे रोल्स करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा 2 ते 3 मिनिटांसाठी साबुदाणा चांगला फुटेपर्यंत एका जाडबुडाच्या कढईमधून भाजून घेतलेला आहे। तो थंड करून घेतलेला साबुदाणा मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया। तसेच यामध्ये अर्धी वाटी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया। साबुदाणा व शेंगदाणे एकसाथच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। एकदम बारीक अशी याची पावडर न करता थोडीसं ओबडधोबडच इथे मी हे वाटून घेतलेलं आहे। इथे एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। हा बटाटा आले खिसायच्या किसणीमधून किसून घेऊया। बटाटा न कुस्करता किसूनच घ्यायचा आहे, तरच उपवासाच्या रोल्सला चांगला शेप देता येईल। अजून यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचा एखादा बटाटा वापरला तरीही चालू शकेल। बटाटा चांगला किसून घेतल्यानंतर यामध्ये तिखटासाठी म्हणून हिरव्या मिरचीचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। उपवासामध्ये तुम्ही जिरे खात असाल तर यामध्ये जिरे वापरले तरीही चालू शकेल। अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। शेंगदाणे व साबुदाण्याची जी पावडर आपण मगाशी तयार करून घेतलेली होती ती सर्वच्या सर्व यामध्ये घालून घेऊया। आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। गरज असेल तर यामध्ये थोड्याशा पाण्याचा वापर केला तरीही चालू शकेल, परंतु इथे मी हे रोल्स वाफवून घेणार असल्यामुळे यामध्ये मी पाणी वापरणार आहे। परंतु तुम्ही जर रोल्स तळणार असाल तर यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर करू नका। अंदाज घेतच यामध्ये पीठ वापरा। अगदी 2 ते 4 छोटे चमचे भरून पाणी वापरल्यानंतर एकदम मऊसूद असा हा गोळा मळून घेतलेला आहे। वडी उकडायची जी चाळण असते त्या चाळणीमध्ये आपण हे रोल्स वाफवून घेणार आहोत। त्या चाळणीलाही थोडंसं तेल लावून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून छोट्या छोट्या आकाराचे रोल्स तयार करून घेऊया। या रोल्समध्ये आपण बटाटा व शेंगदाण्याचा कूट घातलेला असल्यामुळे रोल्सला एकदम छान चव येते। इथे तुम्हाला कुठलाही आवडेल त्या शेप दिला तरीही चालू शकेल। तर अशा प्रकारे इथे हे रोल्स तयार करून घेतलेले आहेत। 10 मिनिटापूर्वीच इथे या कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करून ठेवलेलं होतं। पाण्यालाही उकळी आल्यानंतर यावरती ही चाळण ठेवून देऊया। यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती रोल्स वाफवून घेऊया। 10 ते 12 मिनिटांनंतर रोल्स चांगले वाफलेले आहेत की नाही ते चेक करूया। तर हाताला अजिबातही चिकट लागत नाही, म्हणजेच आपले रोल्स चांगले वाफवले गेले आहेत असे समजावे। इथे हे रोल्स पूर्णपणे थंड झालेले आहेत। यातील एक रोल मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। एकदम मऊसूद असा हा रोल बनलेला आहे। रोल्स अजिबातही न परतता तुम्ही असे खाल्ले तरीही छान लागतात, परंतु मी थोडेसे परतून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। परत यामध्ये अगदी थोडंसं जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये हे सर्व रोल्स घालून घेऊया। आता यामध्ये हे सर्व रोल्स घालून घेऊया व 2 मिनिटांसाठी चांगले परतून घेऊया। ज्यांना कुणाला उपवासामध्ये खिचडी किंवा तेलकट पदार्थ खायला आवडत नसतील तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तर अशा प्रकारे हे रोल्स चांगले परतून घेऊया। हे तुम्ही दह्याबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता। तर अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये उपवासाचे हे कमी तिखट रोल्स तयार झालेले आहेत। हे रोल्स कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होतातच, परंतु त्याहीपेक्षा चवीला एकदम भन्नाट लागतात। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेले उपवासाचे रोल्स नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।